सोमवारच्या सकाळमध्ये आपलं स्वागत आहे. न आवडणाऱ्या अशा सोमवारची सकाळ आहे आज. माझी आंघोळ आटोपली आहे. आत्ता देवपूजा करतोय आणि चहा टोस्टचा नाश्ता करणार आहे आणि ऑफिसला जायला निघणार आहे. पूजा झाली आत्ताच. देवपूजा झाल्यानंतर चहा टोस्टचा नाश्ता केला आणि ऑफिसला जायला निघालो. दरवाजा लॉक करून निघालोय. खाली आल्यावर बघतो तर ऑलरेडी पाऊस पडून गेला होता. सगळीकडे खूप ओलं झालं होतं. ऑफिसला पोचल्यानंतर भूक लागली होती म्हणून एक जिमजॅमचा पुडा खाल्ला. ऑफिस आटपून संध्याकाळी घरी आलो. येताना माझ्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन आलो होतो. त्यानंतर बॅग ठेवली आणि फ्रेश झालो. जेवण केल्यानंतर थोडंसं आवरलं आणि लॅपटॉपवर माझं काम होतं ते मी काम करत बसलो. थोड्या वेळ लॅपटॉपवर मी माझं काम केलं. त्यानंतर आजच्यासाठी इथेच थांबतो. भेटूयात उद्या सकाळी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आठवड्याचा आज दुसरा दिवस आहे, म्हणजे मंगळवार. सकाळचे 6:15 झाले. मी उठलोय आणि आता पटकन आवरतोय. नाश्ता करायचा, ऑफिसला जायची तयारी करायची. ब्रश करून फ्रेश झाल्यानंतर सगळ्यात आधी मी ग्लासभर पाणी प्यायलो. त्यानंतर दूध आणायला खाली गेलो डेअरीमध्ये. दूध सुद्धा घेऊन आलो मी. नेहमीप्रमाणे दूध फोडून भांड्यामध्ये काढून घेतलं. आणि गॅसवर दूध तापवायला ठेवलं. दूध तापत होतं तोपर्यंत काल रात्री भिजवलेले बदाम सोलून घेतले. बदाम खाल्ले तोपर्यंत मी दुधाचा कप तयार केला. कप घेतला, कपात साखर ओतली आणि त्याच्यानंतर दूध ओतून घेतलं. दूध कालवलं आणि हॉलमध्ये बसलो. हॉलमध्ये बसून दूध कालवून दूध प्यायलो. दूध झाल्यानंतर आज मी नाश्ता बनवणार होतो पोह्यांचा. सो मी त्यासाठी तयारी केली. कांदा कापला, मिरच्या कापून घेतल्या.
पोह्यांची फक्त तयारी करून ठेवली आणि त्याच्या आधी म्हटलं देवपूजा करून घेऊ, म्हणून देवपूजा करून घेतली मी सगळ्यात आधी. देवपूजा झाल्यानंतर मी पोह्यांना सुरुवात केली. ऑलरेडी मी सगळ्या वस्तू रेडी ठेवल्या होत्या. पोहे भिजवून घेतले. पोह्यांमध्ये हळद आणि मीठ टाकून एकदा कालवून घेतलं मस्तपैकी. पोहे माझे रेडी होते. कांदा मिरची कापून रेडी होतं. सगळे मसाले रेडी होते. पोह्यांची चव घेतली, मीठ व्यवस्थित आहे ना. त्यानंतर तेल तापलं. तेल तापल्यानंतर जिरं मोहरी घातली फोडणीसाठी. त्यानंतर मिरची आणि कांदा घातला, चांगला परतवून घेतला. कांदा छान परतू दिला एकदा. कांदा परतल्यानंतर तयार केलेले मी पोहे त्यामध्ये मिक्स केले. आणि सर्व साहित्य परत एकदा मिक्स केले कढईमध्ये. पोह्यांचा नाश्ता केल्यानंतर ऑफिसला गेलो. ऑफिसवरनं आलो ते आज रस्त्याने खूप पाऊस लागला, त्यामुळे मी रस्त्यात मध्येच थांबवून रेनकोट घातला. त्यामुळे आज माझा रेनकोट, माझे हात, चेहरा, हेल्मेट पूर्ण ओलं झालं होतं. शूजमधून सुद्धा आतमध्ये पाणी गेलं होतं, त्यामुळे माझे सॉक्स सगळे ओले झाले होते. सो आल्यानंतर मी सगळ्यात आधी रेनकोट काढला, फ्रेश झालो. त्यानंतर ओला झालो होतो, त्यामुळे मी हॉटेलमध्ये गेलो नाही आणि साधी खिचडी करायचं ठरवलं. सो सगळ्यात आधी फ्रेश व्हायच्या आधी मी तांदूळ आणि डाळ काढली आणि भिजत घातली. मी इथे खिचडी बनवण्यासाठी डाळ आणि तांदूळ भिजत घातलेत. पंधरा मिनिटांनी मी पाणी नितळून घेतलंय. त्यानंतर कुकर रेडी केलाय. कुकरमध्ये डाळ आणि तांदूळ टाकले. सोबतच माझ्या प्रमाणानुसार मी पाणी घातलं.
नंतर मीठ घालून घेतलं. आणि किंचित हळद घातली. एकदा सगळं मिक्स केलं मस्तपैकी. आणि गॅस पेटवून कुकरचं झाकण मस्तपैकी बंद केलं. थोड्या वेळाने माझी खिचडी मस्तपैकी झाली 3-4 शिट्ट्यांनंतर. सो ताटामध्ये वाढून मस्तपैकी जेवण केलं. गरमागरम खिचडी खाल्ली. मस्तपैकी गरमागरम खिचडीवरची तूप घेतलं आणि रात्रीचं जेवण केलं मी. जेवण केल्यानंतर मी लॅपटॉपवर काम केलं. काम कधीच थांबायला नको म्हणून मी माझं काम चालूच ठेवलं. लॅपटॉपवर बराच वेळ काम केल्यानंतर सो मी काम बंद केलं आणि आजच्या दिवसासाठी इथेच थांबतो. भेटत उद्या सकाळी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे बुधवारची सकाळ. सो मी सकाळी आत्ता झोपेतून उठलोय. पटकन आवरायचंय. जाताना पेट्रोल पण भरायचं आहे कारण काल येताना पेट्रोल भरलं नाही कारण खूप पाऊस होता. सो सगळ्यात आधी मी दूध तापवायला ठेवलं गॅसवरती. दूध तापत होतं तोपर्यंत मी ड्रायफ्रुट्स खाल्ले आणि पाणी प्यायलो. तोपर्यंत माझं दूध सुद्धा तापलं. सो कपमध्ये दूध ओतून मस्तपैकी कालवून घेतलं आणि दूध प्यायलो. त्यानंतर आंघोळ सुद्धा केली. आंघोळ केल्यानंतर देवपूजा केली. त्यानंतर मी ऑफिसला जायला निघालो. हेल्मेट घातलं, पार्किंगमध्ये आलो, ऑफिसला गेलो. त्यानंतर येताना मस्तपैकी मी अंडा बुर्जी खाल्ली. SG हायवेने वैष्णोदेवीवरून मध्ये वळल्यानंतर फूड कोर्टच्या बाजूला, पेट्रोल पंपाच्या बाजूला मस्तपैकी अंडा बुर्जी भेटते. मी तिथे मस्तपैकी अंडा बुर्जी खाल्ली. अंडा बुर्जीचं जेवण करून मी मस्तपैकी घरी आलोय आणि खूप जास्त जेवण झाल्यामुळे आता तर काही खायची इच्छा नाही आहे.
सो आता थोड्याने मस्तपैकी झोपणार आहे. सो आजच्या दिवसासाठी इथेच थांबतो. भेटूयात उद्या सकाळी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे गुरुवारची सकाळ. दूध तापवायला ठेवलंय. दूध तापतंय तोपर्यंत मी काल रात्री भिजत टाकलेले बदाम आणि खजूर खातो. नाश्ता करायच्या आधी देवपूजा करून घेतोय मी. देवपूजा झाल्यानंतर आज मी नाश्त्याला बनवली होती मॅगी. छान अशी गरमागरम मॅगी खाल्ली मी. त्यानंतर ऑफिसवरून रात्री आल्यानंतर थोडं लॅपटॉपवर काम केलं, कारण काम कधीच थांबायला नको, म्हणून मी थोड्या वेळ काम केलं माझं. लॅपटॉपवरचं माझं काम संपवून आजच्या दिवसासाठी इथेच थांबतोय. भेटूयात उद्या सकाळी. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे शुक्रवार आणि सगळ्यात आधी मी उठल्यानंतर आधी माझा बेड आवरून घेतलाय. फ्रेश झालो, आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर देवपूजा सुद्धा करून घेतली मी. सध्या मी अगरबत्ती न लावता धूपच लावतोय. मी धूपचे 2-3 पाकिट आणलेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि अगरबत्तीच्या ऐवजी मी सध्या धूपच लावतोय, कारण धूप जाळणं खूप चांगलं असतं वास्तूसाठी. देवपूजा झाल्यानंतर मी आज नाश्ता बनवतोय तो ओट्सचा. आज दुपारच्या जेवणात मस्तपैकी आलू पराठा मागवला होता मी. त्यानंतर ऑफिसमध्ये सुद्धा आज फ्रायडे असल्यामुळे थोडं रिलॅक्स वातावरण होतं, त्यामुळे मस्तपैकी गप्पे टप्पे करत काम आटोपलं. संध्याकाळी घरी जाताना मी फ्राईड राईस घेऊन गेलो होतो, कारण मला थोडं घसा दुखत होता, सर्दीसारखं वाटत होतं, त्यामुळे भाजी पोळी जाणार नाही म्हणून फ्राईड राईस नेला. बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही माझा व्लॉग एन्जॉय केला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.